नमस्कार मित्रांनो, मी सुषमा सोमजाई माता तीर्थयात्रेत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी घेऊन आले श्री मनोहर महाराज धुळे आयोजित काशी अयोध्या यात्रेचा दिनक्रम। चला तर ऐकू। काशी यात्रेमध्ये पहिला दिवस आपला मुंबईतून ट्रेन प्रवास सुरू होतो। दुसरा दिवस आपला ट्रेन प्रवासच असतो। तिसऱ्या दिवशी सकाळी आपण ट्रेन प्रवास पूर्ण करून काशीला पोहोचणार आहोत। पोहोचल्यानंतर हॉटेलवर फ्रेश होऊन आपला काशी भ्रमंतीसाठी आपण निघणार आहोत। यातलं पहिलं स्थान तुम्ही काशी यात्रेत आहे 12 ज्योतिर्लिंगों में से एक। वेलकम टू काशी विश्वनाथ धाम। काशी विश्वनाथ मंदिर एक ऐसी जगह है जहां हर साल 70 लाख से भी ज्यादा लोग आते हैं। इस मंदिर की बहुत पुरानी कहानी है। इसे बार बार तोड़ा गया, बट इन द ईयर 1777 इंदौर की महारानी अहिल्याबाई होलकर ने इस मंदिर की दोबारा स्थापना की और रिसेंटली काशी विश्वनाथानंतर आपण दशाश्वमेध घाट येथे जाणार आहोत। इथे दररोज संध्याकाळी गंगा आरती प्रसिद्ध आहे। हजारो दिव्यांनी जळलेली गंगा नदी अक्षरशः अंगावर रोमांच आणणारी आरती असते ती। त्यानंतर सारनाथ करून आपण आराम करणार आहोत। अशा प्रकारे काशी दर्शन झाल्यानंतर आपण निघणार आहोत अयोध्येसाठी। अयोध्या श्रीरामाची नगरी, श्रीराम जन्मभूमी। प्रभू श्रीरामाचा जन्म याच ठिकाणी झाला। मंदिर आता नव्या भव्य स्वरूपात बांधले गेले आहे। पूर्ण संगमवरी आणि सुवर्ण कलशांनी सजलेले आहे। नंतर हनुमानगडी टेकडीवर बांधलेले हनुमानाचे बलस्थान आहे। येथे 76 पायऱ्या चढून गेल्यावर हनुमानाचे दर्शन होते। म्हणतात अयोध्येत श्रीरामाच्या राज्यात प्रवेश करण्याआधी हनुमानचे दर्शन घ्यावं, त्यामुळे सर्व संकट नाहीशी होतात। नंतर कनक भवन, सरयू घाट असं सर्व करून आपण पोहोचणार आहोत प्रयागराजला। प्रयागराज येथे त्रिवेणी संगम आहे। गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती या 3 नद्यांचा संगम इथे होतो। पवित्र स्नान केल्यानंतर सर्व पापं धुतली जातात असं म्हणतात। पहाटेचा सूर्य आणि नदीवर तरंगणाऱ्या आरतीचे दिवे दृश्य मनाला अगदी पवित्र करतात। नंतर झोपलेला हनुमानजी जे झोपलेल्या अवस्थेत दर्शन देतात। भारतातील ही एकमेव मूर्ती इथे आहे। त्यानंतर आपण जाणार आहोत चित्रकूटला। चित्रकूट इथे कामदगिरी पर्वत आहे, हनुमानधारा, गुप्त गोदावरी, सती अनुसया आश्रम। अनुसयाच्या मातेने येथे त्रिदेवांना बालरूपात धारण करून तपश्चर्या केली होती। अशा विविध स्थानांचा दर्शन घेऊन आपण निघणार आहोत परतीच्या प्रवासाला। अशा प्रकारे यात्रेचा कार्यक्रम असतो। कार्यक्रमात फेरबदल होऊ शकतो। सर्व अधिकार आयोजकांच्या हातात राहतील। विशेष विनंती, ही यात्रा म्हणजे एक धार्मिक कुटुंबीय अनुभव। सर्वांनी संयमाने आणि सहकार्याने वागावे ही नम्र विनंती। आपली यात्रा कमीत कमी खर्चात सर्व सोयी देणारी आहे। उत्तम हॉटेल, सात्विक भोजन, बस व्यवस्था, ट्रेन खर्चासहित असते। तरी यात्रेला सर्वांनी स्वतःच्या जबाबदारीवर यावे। कशी वाटली मित्रांनो माहिती? कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अशा नवनवीन यात्रेमध्ये सामील होण्यासाठी मला संपर्क करा। धन्यवाद।